खरं तर बाबासाहेबांचं संविधान हे देशाला खूप मोठं एक दान आहे. सर्वश्रेष्ठ दान बोलेल मी. त्यांच्यामुळे आज स्त्रिया सक्षम आहे, सुशिक्षित आहे आणि आज प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया कार्यरत आहे. त्यामुळे मी बाबासाहेबांचे खूप खूप कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करते या आज ठिकाणी. तुम्ही डॉक्टरचा रोल केलेला आहे बाबासाहेबांसाठी हो. काय आदर्श घेण्यासाठी आहे का? आदर्श बाबासाहेबांचा असं बाबासाहेबांमुळे फक्त पूर्वीच्या स्त्रियांना चूल आणि मूल हे एवढंच माहीत होतं. पण आज बाबासाहेबांमुळे एक डॉक्टर म्हणून मी एक ॲक्ट करत आहे आणि ते त्यांना सर्व समर्पित आहे. ऍक्च्युली आम्ही आज ऍक्ट केलाय की बाबासाहेबांनी स्त्रियांना किती सक्षम केलंय शिक्षणाच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून आम्ही ऍक्ट केला. हे आमच्या सावित्रीबाई फुले आहेत, ही स्वप्न सुंदरी डॉक्टर्स आहे, शिक्षिका आहे, मी क्रिकेटर आहे, वकील आहे, एक राजकीय नेता म्हणून आहे. अशा आज आम्ही रोल करणार आहोत, कारण हे आम्हाला दिलं बाबासाहेबांच्या संविधानामुळे. आज हे संविधान आहे म्हणून आज आम्ही आहोत. आपला देश आहे संविधानामुळे. मी एवढंच बोलू. बाबासाहेबांच्या संविधानामुळेच महिलांना बाहेर पडून हे सगळे करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आम्ही खूप म्हणजे आभारी आहोत बाबासाहेबांचे की त्यांच्यामुळे आज स्त्री सगळीकडे कार्यरत आहे. आम्ही खूप धन्यवाद करतो बाबासाहेबांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलणं कितीही बोललं तरी कमीच आहे, कारण त्यांनी जो हाल अपेक्षा करून सहन करून त्यांनी जे शिक्षण घेतले, त्यांना आधी पाणी नव्हतं. आज आपल्याला शाळेत जातो तर पाणी आपण हाताने घेऊ शकतो. आधी आपल्याला म्हणजे असं गाडीमध्ये घ्यायला नव्हते तयार होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अक्षरशः विनंती करायची की मला घ्या, परंतु त्यांना कोणी घेत नव्हतं. परंतु आता आपल्याला तसं नाही आहे. आता आपल्याला व्हॅन आहे, बस आहे, आपल्याला सगळ्या सुविधा फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच मिळालेल्या आहेत आणि मला खूप अभिमान आहे. मी जय भीम आहे. तुम्ही शिक्षिकाच आहे तुमच्या या ह्याच्यात माध्यमातून मी फक्त एवढंच बोलेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं, वाचाल तर वाचाल. आणि म्हणून माझा तोच एक रोल आहे की शिका, संघटित आणि संघर्ष आम्ही करतच आहोत आणि असंच नेहमी करत राहू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्याचमुळे मी इथे उभी आहे. जर ते नसते तर कदाचित हे शक्यच झालं नसतं. त्यांच्यामुळे ज्या स्त्रिया तोंडावर घुंगट घालून होत्या, त्यांच्याचमुळे आज आपण इथे मोकळेपणे फिरतो. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम आणि खूप खूप आभार. धन्यवाद. बाबासाहेबांची जयंती केलेली आहे. हो, बाबासाहेबांबद्दल काय सांगायचं ते तेवढंही जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे. बाबासाहेबांनी आम्हाला समान अधिकार दिला आणि आपल्याला एक ब्रीदवाक्य दिलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांचा अजून एक महत्वाचा मुला म्हणजे वाचाल तर वाचाल. आपल्याला शिक्षण घेणं हे महत्वाचंच आहे आणि जेव्हा आपण शिक्षित होऊ तेव्हा आपली प्रगती होते. म्हणून सगळ्यांना, फक्त स्त्रियांना नाही तर सगळ्यांनाही वाचाल तर वाचाल. शिक्षण हे महत्वाचं आहे. तरी बाबासाहेबांनी बोललेलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो पियेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. खूप खूप धन्यवाद करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हे हक्क दिला, मतदानाचा हक्क दिला. मग परत आज किती लोक आहेत, लॉयर, शिक्षिका, डॉक्टर, मिनिस्टर, सगळे